माझ्यासोबत गावकरी आहेत. काय सांगाल आज या ठिकाणी आंदोलन आक्रोश पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण गावकऱ्यांसोबत बातचीत करणार आहोत. मी गावकऱ्यांसोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी आपण गावकऱ्यांसोबत बातचीत करून नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी आहे, काय सांगाल आज इथं आपण बघू शकतो की सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन 34 दिवस झाले. काय मागणी घेऊन तुम्ही इथे बसलेत आज? सकाळपासनं धनंजय देशमुख हे बेपत्ता आहेत. धनंजय देशमुख हे सकाळपासून बेपत्ता आहेत. पूर्ण गावकरी महिला मंडळ हे सगळीकडे त्यांना सगळीकडे शोधतंय, पण धनंजय देशमुखचा काय आणखीन पत्ता लागलेला नाही. आणि त्यांनी असं म्हणलं होतं की मी टावरवर वरी चढून मी आंदोलन करणार आहे, तर कोणतरी काय उपयोग. तर त्या अनुषंगानं पोलीसवाल्याने पाठपासूनच त्या टावरला, तुम्ही आता दाखवलं असेल, त्या टावरला संरक्षण दिलंय. टावरला संरक्षण दिलंय. तर टावरला संरक्षण पोलीसवाल्यांना देण्यापेक्षा माझं असं मत आहे की त्यांनी धनंजय देशमुखला हुडकायला पाहिजे. आणि आम्हाला तर असं वाटायला लागलंय की जसं संतोष देशमुख यांना त्यांचं अपहरण करून जसं त्यांना त्यांचा मर्डर केला, तसा तर हा प्रकार नाही का, असं माझं तुमच्या माध्यमातून SP साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, या सगळ्यांना माझं विचारणं आहे किंवा तुम्ही बाकीचं सगळं इथं पोलीस प्रशासन येऊन फक्त थंड उभा आहे. त्यांनी काय धनंजय देशमुखची विचारपूस केली नाही किंवा धनंजय देशमुख कुठं आहेत हे पाहत नाहीत. यांना फक्त ते टावरवर कुणी चढतंय का याच्यासाठी त्यांनी फुल बंदोबस्त लावलेला आहे. पण त्या धनंजय देशमुखचं काय नाही. तर माझं तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की जसा त्यांच्या भावाचा मर्डर झाला तसा या धनंजय देशमुखला कुठंतरी नेऊन मारून टाकतेत का आणि मारून टाकणार आहेत का, हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतो. नक्कीच हर्षदा, बघू शकतो हा आक्रोश जे आहे ते ग्रामस्थांचा आहे. माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे जे की इथं ज्या टावरच्या अवतीभोवती संपूर्ण गावकरी बसलेले आहेत. काय सांगाल आज बघू शकतो की 34 दिवस पूर्ण झाले, आक्रोश पाहायला मिळतोय. पोलिसांचं मोठं कडेकोट बंदोबस्त इथं. नक्कीच गेल्या 34 दिवसात आम्ही धनंजय देशमुख सोबत असताना पाहतोय, हा माणूस न्याय मिळण्यासाठी वनवन फिरत असताना पोलीस प्रशासन किंवा शासन काम करताना दिसत नाही. त्यांच्यासोबत सगळा मराठा समाज फ्रस्ट्रेट झालाय. एवढा अन्याय होऊन प्रत्येकाला माहिती की आरोपी कोण आहेत आणि त्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत. तरी जर शासन त्यांना सोडून जर ह्याच लोकांचा त्रास देत असेल, धनंजय फ्रस्ट्रेट झाल्यामुळे तो स्वतःचं बरवाईट करतोय का, याला शासनाने कोणी प्रशासनाने पोलिसांनीच कुठं गोपनीय ठिकाणी हलवण्यात आलंय, याची गावकऱ्यांना चिंता आहे. कारण की सकाळपासून त्यांचा फोन बंद आहे. काल बोललो होतो तर सगळ्यांनी त्यांनी इथं आंदोलन करणार आहेत असं सांगितल्यामुळं जिल्ह्यातील लोक इथे येत आहेत, पण धनंजय देशमुखच फोन पण बंद आहे, सापडत नाही. नक्कीच बघू शकतोय संपूर्ण गावकऱ्याचा आक्रोश पाहायला मिळतोय. आणखी काही माझ्यासोबत गावकरी आहेत. काय सांगत होते, बोला तुम्ही, काय म्हणत होते? आमचं म्हणणं होतं, समजा हे जे टावरला संरक्षण दिलंय हे जर सकाळपासून आमच्या धनुभाऊला दिलं असतं तर ते गायबच झाले नसते ना. हे कुणी गायब केले? नेमकं पोलीस प्रशासनाने केले तर कुणी केले? त्याला जबाबदार सर्व पोलीस प्रशासन आहे. नक्कीच या ठिकाणी आक्रोश पाहायला मिळतोय. माझ्यासोबत आणखी काही गावकरी आहेत. बातचीत करण्याचा प्रयत्न. काय सांगाल आज धनुभाऊ सकाळपासून दिसत नाही, तुमचा आक्रोश आहे, घातपात झाला का तुम्ही असं देखील म्हणताय? घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ओके, कालच धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं की बाबा उद्या तर आम्ही आरोपी शिक्षक नाही, उद्या आम्ही आंदोलन करून टावर काढून